अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य मामासाहेब देशपांडे लिखित श्री गुरुकृपेनंतर अभ्यासाची गरज आवश्यकता हे पुस्तक वाचत आहोत. त्यात आज आपण अनुभवी अनुभव म्हणजे काय हे पाहायचे आहे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, भुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. या हरिपाठाच्या अभंगात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलेले आहे की दृष्टांताची अनुभूती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर साधूंच्या संगतीत म्हणजे साधूंच्या कृपेत असणे आवश्यक आहे. आता ही साधुकृपा संपादन करायची म्हणजे त्यांच्याशी श्रद्धायुक्त प्रेम हितगुज हे पाहिजे. त्या श्रद्धायुक्त प्रेमामुळे त्यांनी आपल्या शक्तियुक्त ज्ञानाने केलेली कृपा आपणास जतन करायची असेल तर त्यासाठी तपाशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण या तपामुळे दैवत प्रगट होईल आणि आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक होईल. तपाचे अंतिम स्वरूप सांगताना माऊलींनी एक मोठी बहारदार ओवी लिहिली आहे. तैसा स्वरूपाची प्रसरा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आठणी करणे जे वीरा, तेची तप. या ओवीवरून तप म्हणजे नेमके काय याचा पूर्ण बोध होतो. स्वरूपाचे अनुसंधान अखंडत्वाने अनुभवता येणे हे तपाचे मुख्य गमक आहे. आणि माऊलींनी या तपाची 3 प्रकारची विभागणी केलेली आहे. शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. शारीरिक तप तीर्थयात्राजिकांचा समावेश शारीरिक तपात होईल. परंतु ही यात्रा असेल तरच. आजकाल आपण तीर्थाच्या ठिकाणी जातो पण ते जाणे सहल किंवा ट्रिप या सदरात मोडणारे असते. त्यामुळे यात्रेमध्ये जो शारीरिक तपाचा भाग असतो तोच नेमका चुकतो. आता अजिबात नाही त्यापेक्षा बरे एवढे मात्र खरे. म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे जी यात्रा घडेल ती विधीपूर्वक झाल्यास शारीरिक तपाचा लाभ होतो. हा झाला नैमित्तिक प्रकार. नित्य प्रकारामध्ये ज्याला जी देवता पूज्य असेल किंवा ज्याचा जो कुलस्वामी असेल त्याची नित्य यथाविधी पूजा अर्चा येईल. आता विशेषतः आपल्यावर 3 ऋणे आहेत. पहिले ऋण म्हणजे ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्या ईश्वराला मानणे म्हणजे ऋण फेडणे. दुसरे ऋण या सृष्टीचे ज्ञान ज्या ऋषींनी करून दिले त्या ऋषींचे ऋण फेडणे. आणि तिसरे ऋण ज्या मातापित्यांच्या उदरी आपण जन्म घेतला त्या मातापित्यांचे ऋण फेडणे. सकळ तीर्थाची धुरे, जिथे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आणि संसार ऐसा दारुण, जो भेटलाची हरिशीन, तो ज्ञानदाने सकरुण भजिते गुरु. श्रुतींनी सुद्धा हे सांगितले आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. गीतेतही याच अर्थाचा श्लोक आलेला आहे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जनम ब्रह्मचर्यम हिंसाच शारीरम तप उच्यते. अशा अनेक बाजूंनी ही ऋणे फेडण्याकरता शरीराकडून जे आचरले जाते त्याला शारीरिक तप म्हणतात. सोन्यातील हिणकसाचा दोष जाण्यासाठी ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीत पडावे लागते आणि मगच हिणकस जळून गेल्यावर ते सोने शुद्ध होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा अग्नीत आलस्य, निद्रा आदी जे काय कषाय आहेत ते जाळण्यासाठी स्वधर्माच्या आचाराच्या आवृत्त्या करणे अत्यावश्यक आहे. आणि स्वधर्माचा आगीठा देह जाड्याची या किटा आवृत्तीपुटी सुबटा जाडी कीजे. अशा तऱ्हेने जेव्हा शारीरिक आचार घडतात तेव्हाच त्याचे तपात रूपांतर होते. ऐसे जे शरीरी राहाटीची पडे उदरी, ते शारीर तप घुमरी आले जाण. आता वाचिक तपाच्या संदर्भात
सांगायचे म्हणजे परीस हा ज्याप्रमाणे लोखंडाला काही बिघडू न देता त्याचे सुवर्ण बनवितो, त्याप्रमाणे प्राणी मात्रास दुःख न होता परंतु त्यातून सहज परमार्थ तत्वाचा फायदा ज्या बोलण्यातून होतो, शिवाय एका सांगत असता इतरांनी ऐकले तरी त्यांचाही त्यात तोटा न होता फायदाच होतो, असे बोलणे वाचिक तपाचे प्रतीक आहे. पाणी मुजल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलले होय सर्वाही हित, तैसा अविवेके विवेकही फिटे, आपुले अनादित्य भेटे, ऐकता रुची न विटे, पियुषी देसी. आता हे जे बोलणे आहे तेही जर कोणी विचारावयास आले तरच बोलावे, नाहीतर वेदांच्या अगर ग्रंथाचे पठन करावे. जरी कोणी करी पुसणे तरी हो हवे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगम का नाम. आता हे पठणही आपणास अशक्य असेल तर श्रवण करावे आणि तेही अशक्य असेल तर नामस्मरण करावे. ना तरी एकांधे नाव तेची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. ज्याला ज्या दैवताबद्दल प्रेम असेल त्या दैवताचे नाम प्रेमाने व श्रद्धेने घेण्यातच वाणीच्या तपाचे सार्थक आहे. मात्र हे नाम श्री गुरुकडून मिळाले असले पाहिजे आणि आपणाकडूनही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची साधना झाली पाहिजे, म्हणजे खरे वाचिक तप पदरी पडेल. मानसिक तप. मानसिक तपाच्या संदर्भात बोलायचे तर सरोवरातील तरंग गेल्यावर किंवा आकाशातून मेघ नाहीसे झाल्यावर जसे सरोवर अगर आकाश स्वच्छ होते किंवा सर्पाचे वेढे गेल्यावर चंदन वृक्ष जसा मोकळा होतो, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या विकल्पांच्या जंजाळामुळे जे मन बांधले जाते तेच विकल्प गेल्यावर स्वच्छ शांत होऊन स्वरूपाकार होते. असे झाल्यावर ज्या मनामुळे संकल्प विकल्पांच्या जाळ्यात प्राणी मात्र फसला जातो, तोच संकल्प विकल्प गेल्यावर तेच मन स्वरूपाकार होते. मनरामी रंगले अवघे मनची राम झाले. याप्रमाणे मनापासून केलेले शारीरिक तप सत्याप्रते नेते. काय बहु बोलो अर्जुना, जे हे दशा जे मना, ते मनस्थ उपयादाना पात्र होयती. परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले. तात्पर्य काय तर मनापासून केलेले श्रद्धायुक्त तप हेच शरीरद्वारा आणि वाणीद्वारा होत असते. तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले. ज्याप्रमाणे फुलांवरून झाडाची कल्पना येते त्याप्रमाणे बोलण्यावरून माणसांच्या मनाची कल्पना येते. यास्तव कायिक वा वाचिक तप मनातल्या भावावर अवलंबून असते. म्हणून मन करारे निर्मळ असे सर्वजण सांगतात, परंतु नुसते ऐकून ते होऊ शकणार नाही. त्यासाठी कृती करावी लागते आणि ती कृती श्री गुरूंकडूनच दीक्षा म्हणजे साधना